नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजची रेसिपी आहे उसळ। तर आपण इथे मटकीची उसळ बनवणार आहोत। चला तर मग बनवायला सुरुवात करूया। इथे मी उसळ घेतली आहे मोड आलेली। तर आता ही स्वच्छ अशी पाण्याने आपल्याला धुवून घ्यायची आहे। जेव्हा पण आपण उसळ धुतो ना तर त्याच्यावरती नाही असं येते, हे काढून टाकायचं त्याचे टरकलं, म्हणजे भाजीच्या वेळेस आहे ना ते वरती दिसत नाही, ते सर्व असे काढून घ्यायचे धुता वेळेस। ते टरकलं जर राहिले ना तर मग भाजीला फेस आल्यासारखा दिसतो, त्यामुळे आपण हे टरकलं आहे ना सगळे काढून घ्यायचे, असे स्वच्छ धुवून छान असे काढून घ्यायचे। आता आहे ना गॅसवरती मी कढई ठेवली। आता ही उसळ आपण याच्यात टाकून घेणार आहोत। त्यानंतर याच्यात पाणी घालून घ्यायचं आहे, थोडं तेल घालायचं याच्यात उकळताना, थोडी हळद घालायची, याच्यात थोडं मीठ घालायचं आहे। आता आहे ना याच्यामध्ये आपण 2 कांदे घालणार आहोत उकडायला। तर आता हे असं उकळून घ्यायचं आहे, झाकण ठेवून आपण उकळून घेणार आहोत। याच्यामध्ये उकडायला ना आपण शेंगदाणे पण घालणार आहोत। आता झाकण काढून घेऊ आणि याच्यामधला कांदा आहे ना जो उकडला आहे तो आपण काढून घेणार आहोत एका प्लेटमध्ये। आणि परत उसळ अशीच आपण झाकण ठेवून देणार आहे, थोडीशी आणखीन शिजून देणार आहे। तर कांदा आता उकडला आहे आपला, असं हा काढून घ्यायचा आहे आपल्याला। आणि थंड झाल्याच्या नंतर आपण वाटण करणार आहोत त्याचं। तर मी सर्व कांदा काढून घेतला आहे, आता हा वाटून घ्यायचा आहे। तर वाटण्यासाठी मी ते खोबरं, धने, अद्रक, लसूण आणि थोडीशी कोथिंबीर घालून दळून घेणार आहोत हे सर्व एकत्र। मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्यामध्ये आता सर्व घालून हे वाटण बारीक करून घेणार आहोत। बारीक वाटण करून घ्यायचे। आता आपली उसळ झाली शिजून, तर गॅस बंद केला आहे मी। आता ही एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊ आणि याच्यातच आपण भाजी करणार आहोत। आता मी गॅसवरती कढई ठेवली, त्याच्यात तेल तापवले, त्यात आपण मोहरी घालून घेऊ। मोहरी छान तडतडली की त्यात जिरे घालून घेऊ, यात थोडासा कढीपत्ता आणि बारीक कट केलेलं मी टोमॅटो घालतो। आता हे छान असं परतून घेऊ। आता इथं टोमॅटो छान असं परतून झाले, असं शिजेपर्यंत परतून घ्यायचे। आणि यामध्ये आता ना मसाले घालून घेणार आहोत आपण। इथे अर्धा चम्मच लाल मिरची घालायची आणि धना पावडर घालायची आहे अर्धा चम्मच, थोडासा गरम मसाला घालायचा आहे। आता हे परतून घेऊ। हे परतल्याच्या नंतर आपण याच्यात वाटण जे केलं होतं ना ते घालून घेणार आहोत। आता हा मसाला शिजतोय ना तोपर्यंतच थोडंसं मीठ घालून घ्यायचं आणि हे पण आता मिक्स करून घ्यायचं आणि परत एक 5-1 मिनिट आपण परतून घेणार आहोत मसाला। आणि मीठ थोडंसंच घालायचं आहे, कारण आपण उकडताना ना उसळ त्यावेळेस आपण मीठ घातलेलं आहे। मसाला छान आपला परतून झाला आहे, पहा छान तेल सुटले। आता यामध्ये ना उकडलेली उसळ आहे ना आपण घालून घेणार आहोत आणि आता असंच उकळून घेणार आहोत हे छान। आता परत याच्यात मी ना थोडंसं गरम पाणी घातलं आहे आणि आता अशी थोड्या वेळ शिजून देणार आहोत 5-10 मिनटं, कारण उसळ आधी शिजलेली आहे आणि आपला मसाला पण शिजून झाला आहे। तर 5-1 मिनिट आपण आता उकळून घेऊया। उसळ आपली छान अशी तयार झाली। आता सर्वात शेवटी आपण कोथिंबीर घालून घेऊ थोडीशी। इथे आपली आता भाजी तयार झाली। आता आपण गॅस बंद करू